हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. मित्रांनो, तुमच्यासाठी आता दोन इम्पॉर्टंट अशी मी न्यूज घेऊन आलो. पहिली न्यूज जी आहे ते म्हणजे तुमच्या रिझल्ट विषयीची. दरवर्षी जो आहे रिझल्ट जो आहे आपला 12चा HSCचा 12वी महाराष्ट्र बोर्डचा जो रिझल्ट आहे तो मेच्या एंडिंगला लागत असतो. एंडिंग, ठीक आहे. मे एंडिंग म्हणजे मेच्या लास्ट वीक मध्ये जे आहे तो आपला 12चा महाराष्ट्र बोर्डची गोष्ट करतो मी. 12च्या मे एंडिंग किंवा लास्ट वीक मध्ये जो आहे तो आपला रिझल्ट लागत होता. आणि आपला जो 10th आहे SSC याचा जो रिझल्ट आहे तो जूनच्या फर्स्ट वीक मध्ये आपला जूनच्या लागत होता दरवर्षी. पण या वर्षी जो आहे 12चे आणि 10thचे दोन्ही रिझल्ट जे आहे ते 15 मेच्या बिफोर लागणार आहे. ठीक आहे, अशी एक न्यूज चालत आहे आणि ते बोर्ड कडून आलेली आहे. आता जे आहे पेपर चेकिंगची जी प्रोसेस आहे ते ऑलरेडी सुरू झालेली आहे. खूप सारे पेपर जे आहे ते ऑलरेडी चेक झाले सुद्धा आहे. आता काही जे पेपर आहे व्हॅल्युअर कडून आता अवघ्या 2 ते 3 दिवसात तुमचे सगळेचे सगळे पेपर व्हॅल्युअर कडून चेक होऊन जाणार. तुमचा जो पेपर आहे तो 3 जागी चेक होते मित्रांनो. पहिला राहते व्हॅल्युअर, दुसरा राहते मॉडरेटर आणि तिसरा राहते चीफ मॉडरेटर. 3 जागी तुमचा पेपर जो आहे प्रत्येक विषयाचा तो चेक होते. व्हॅल्युअर जो आहे तो पहिले तुमचा पेपर चेक करते, तुम्हाला सगळे काही मार्क वगैरे देते. त्याच्यानंतर हा वाला तुमचा जो पण पेपर आहे तो जाते मॉडरेटरकडे. मॉडरेटर पुन्हा एकदा त्या पेपरला चेक करते, कुठं मिस्टेक झाली आहे का, कुठं मार्क कमी भेटले आहे का, तुम्हाला कुठं जास्त भेटले आहे का, ते सगळं काही चेक करते. त्याच्यानंतर शेवटी पेपर जाते आपल्या चीफ मॉडरेटरकडे. तो परत एकदा या दोघांवर बी कसे चेक केले काय ते सगळं काय तो पुन्हा एकदा चेक करते ना फायनली तुमचा रिझल्ट लागते. आता व्हॅल्युअरचा जो काम आहे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त 50% पेक्षा जास्त व्हॅल्युअरचा काम ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे, आता तुमचा जो काम आहे आणि 50% पेक्षा जास्त जेवढे पेपर होत गेले एका व्हॅल्युअर कडे जवळजवळ जे आहे 250 to 300 पेपर एका व्हॅल्युअर कडे जाते. आता हे जे व्हॅल्युअर आहे ते कोणाला देईल पेपर? मॉडरेटरला. आणि मॉडरेटर जो आहे तो पुन्हा एकदा चेक करते. म्हणजे चेकिंगची प्रोसेस जी आहे ती ऑलरेडी तुमची सुरू झालेली आहे. काही पेपर जे आहे 100 पेपर वगैरे ऑलरेडी मॉडरेटरकडे चालले गेले. मॉडरेटर बी आपला काम सुरू केला आहे. मॉडरेटर कोणाला देईल मग पेपर? आपले चीफ मॉडरेटरला. आणि चीफ मॉडरेटरचा बी थोडासा काम 20% काम म्हणू शकतो आपण सुरू झालेला आहे. आता तुमचा याच्यावरून आपल्याला समजत आहे या स्पीडवरून की आपला जो आहे 10वीचा जो रिझल्ट आहे तो 15 मेच्या आधी लागायचे भरपूर असे जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयार राहा. 15 मेच्या आधी तुमचा रिझल्ट लागणार आहे. आता जो आहे तुम्हाला बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपल्या हातात जे काही होता ते आपण पूर्णपणे केलो आहोत. आपल्या हातात रिझल्ट नाही आहे, आपल्या हातात पेपर होते. पेपरमध्ये आपण किती स्टडी करायचा आहे, किती का करायचं आहे, सगळं काही आपण स्वतःचा बेस्ट दिला. तुम्ही आपल्या चॅनलवरची व्हिडिओ पाहिले आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडेसे एक्झाम रिलेटेड सिरियस होते. म्हणूनच तुम्ही युट्यूबवर म्हणा किंवा कुठं म्हणा तुम्ही अभ्यास केलेले आहे. आता जो आहे आपला काम संपला आहे. कोणाला पर्सेंट जास्त येतील, कोणाला पर्सेंट कमी येतील, पण काहीच टेन्शन घ्यायचं नाही. 1 शीट ऑफ पेपर कॅन नॉट डिसाइड माय फ्युचर, हा एकच लक्षात ठेवा. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो का 50% वाला विद्यार्थी बी जीवनामध्ये एकदम सक्सेसफुल होऊ शकते. आणि 90% विद्यार्थ्याची बी अशी चान्स राहते 90% वाला विद्यार्थी का हा पण अनसक्सेसफुल जीवनामध्ये राहू शकते. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचा कामच नाही. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, 90% वाला किंवा 95% वाला जो विद्यार्थी आहे तो का करते? नोकरी करते. चांगल्या कॉलेजमध्ये जाते, इंजिनिअरिंग करल किंवा मेडिकल जाईल ना तो नोकरी करते. पण हे जे आपण 50% वाले जे 50 to 60% वाले हे चांगल्या कॉलेजमध्ये जात नाही, हे नोकरी करत नाही. हे का करतात? हे चांगले बिझनेसमॅन बनतात नाही. हे जे 50-60% वाले आहे हे 90-95% वाल्याला आपल्या अंडरमध्ये ठेवतात आणि यांना जे आहे काम देते. त्याच्यामुळे तुम्हाला बिलकुल खचायचं नाही. तुम्हाला एक जो आहे चांगल्यात चांगला यांचे जो आहे तुम्हाला आपल्या अंडरमध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे, आता हे झाली आपली पहिली न्यूज का तुमचा 15 मेच्या आधी रिझल्ट लागणार आहे. आता तुमचा आहे दुसरी न्यूज, ते आहे तुमच्यासाठी गुड न्यूज. आता गुड न्यूज अशी आहे मित्रांनो का तुमचा जो आहे, मला खूप सारे मेसेज आले की यावर्षी बेस्ट ऑफ 5 वगैरे राहणार आहे का नाही, तर तसा काहीच नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण बेस्ट ऑफ 5 जो आहे तो राहणार आहे. आता बेस्ट ऑफ 5 म्हणजे होते का, तुम्हाला जो बी चांगले जे 5 सब्जेक्ट, टोटल तुम्हाला 6 सब्जेक्ट आहे, 6 पैकी जे पण पहिले चांगले 5 सब्जेक्टचे मार्क असतील तेच सब्जेक्टचे मार्क पकडले जाते. आता तुम्हाला समजलं नसेल तर मी आता एक एक्झाम्पल घेतो. आता फॉर एक्झाम्पल पहा, असे आपले सब्जेक्ट आहे मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स.
इथं तुम्ही आपले आपले सब्जेक्ट स्वतःनुसार बदलवू शकता. कोणाला मराठी नसेल, कोणाला हिंदी नसेल, उर्दू असेल, संस्कृत असेल, जे काही सब्जेक्ट आहे ते तुम्ही लिहू शकता. आता आउट ऑफ तुमचे 100 राहील मार्क. समजा का तुम्हाला मराठीमध्ये 90 मार्क भेटले आहे. मराठीमध्ये किती भेटले आहे तुम्हाला? 90 मार्क. हिंदीमध्ये भेटले आहे समजा का तुम्हाला 85 मार्क. हिंदीमध्ये किती भेटले आहे? 85. इंग्लिशमध्ये भेटले आहे समजा का तुम्हाला 75 मार्क. 75 कशाला? एक काम करू, 80 म्हणून घेऊ, 80 मार्क. मॅथ्स मध्ये भेटले आहे तुम्हाला समजा का 75 मार्क. सायन्स समजा का तुमचा खराब गेला आणि सायन्स मध्ये भेटले समजा का तुम्हाला फक्त 50 मार्क. सोशल सायन्स मध्ये भेटले आहे तुम्हाला 75 मार्क. अशा प्रकारचे तुमचे मार्क्स जे आहे अशा प्रकारे आले आहे. आता तुमचे समजा का आपण पर्सेंट काढू. पहा मग आता मी पर्सेंट काढून पाहतो. एक मिनिट, पर्सेंट काढून पाहू आपण कॅल्क्युलेटरनं. ओके, आपण पर्सेंट कसा काढतो? या सगळ्यांची सम करू. 90 प्लस 85 प्लस 80 प्लस 75 प्लस 50 प्लस 75 किती आली मित्रांनो? तुमची टोटल जे आहे ते आली आहे 455. आता हे जे मार्क आहे हा पण 100 100 100 100 100 100 पूर्ण मार्क आहे तुमचे. पूर्ण टोटल जे आहे ते आहे 600. तर याला सरळ सरळ डिवाइड करायचा 6 ने. कशाने डिवाइड करू शकतो आपण? 6. याला समजा का आपण 6 ने डिवाइड केलो तर तुमचे पर्सेंट बनले आहे 75.83%. किती पर्सेंट बनले आहे? 75.80% नॉर्मली. ओके, आता तुमचा यावर्षी दरवर्षीप्रमाणे आहे बेस्ट ऑफ 5. आता बेस्ट ऑफ 5 म्हणजे होते का मित्रांनो? पहा आता तुम्हाला या एवढ्यामध्ये सगळ्यात कमी वाले मार्क कोणते दिसत आहे? तर आपल्याला दिसत हा सायन्स मध्ये. सायन्स मध्ये फक्त पडले मला 50 मार्क. बरोबर आहे. तर मग आता बोर्डवाले का करते? तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करते आणि ते गोष्ट म्हणजे हे जे मार्क आहे हे कन्सिडरच नाही करत. सरळ सरळ फक्त एवढ्यांची का करते? ते टोटल करते. 1 2 3 4 5 यालाच म्हणतो आपण बेस्ट ऑफ 5, चांगल्यात चांगले 5. आता आपण 90 प्लस 85 प्लस 80 प्लस 75 प्लस 75. पहा आता किती झाले तुमचे? 405. किती मार्क झाले आपले आता? 405. आता हे जे 405 आहे हे 600 पैकी नाही. हा तर सब्जेक्ट गेला. हे आहे 1 2 3 4 5 500 पैकी आहे म्हणून डिवाइड करायचं सरळ सरळ 5 ने. आता याला समजा का आपण 5 ने डिवाइड केलो तर तुमचे पर्सेंट झाले आहे सरळ सरळ 81%. पहा आता सरळ सरळ तुमचे 5 ते 6% असेच वाढून गेले आहे बिना काही करता. सरळ सरळ 75 वरून तुम्ही कितीवर आले? 81% वर. अशा प्रकारे जो आहे बेस्ट ऑफ 5 ने तुमचे जे पर्सेंट आहे चांगल्यात चांगल्या प्रकारे वाढणार आहे. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची नाही बिलकुल. चांगल्यात चांगल्या प्रकारे आता मस्त सुट्ट्या एन्जॉय करा एकदम बढिया पैकी. बढिया तुमचा पेपर दिलाय तुम्ही. थोडासा दिमाग जो आहे पेपरमध्ये चोक होऊन जाते आपला. बढिया मामाच्या गावाला जायचा, कुठेतरी फिरून यायचा फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत म्हणा, कुठेतरी चांगला गावाला जायचा. बढिया थोडीशी पार्टी वार्टी करून टाका छोटीशी एखादी. त्याच्यानंतर जे आहे सुट्ट्यांमध्ये तुम्हाला जे आहे MSCIT वगैरे तुमची झाली नसेल तर ते करून टाका. नंतर फ्युचरसाठी जो आहे तो एक कम्प्युटरचा एक सर्टिफिकेट म्हणून ते तुम्हाला कामात येते. कुठून बी आपल्या जवळपास येथून MSCIT करून टाकायचे आहे तुम्हाला, ते करून टाका. जमत असेल तर टायपिंग सुद्धा करून टाका. म्हणजे फ्युचरसाठी जे आहे तुम्हाला कामात येणार आहे. एवढा करून ठेवून द्या. टेन्शन घ्यायचं काम नाही. जेवढे पर्सेंट आले सरळ सरळ तेवढे आले म्हणायचा. आले तर आले, काही टेन्शन नाही घ्यायचा. कोणीच विचारत नाही तुमच्या पर्सेंटले. फक्त रिझल्टचा एक दिवस विचारते. त्याच्यानंतर कोणाला काही फरक नाही पडत. ठीक आहे. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन नको घ्या. एकदम चिल राहा. मस्त पैकी कूलर लावा. गरमी आहे आता. मस्त झोपा, मस्त टीव्ही पहा. जास्त टेन्शन घ्या नको. सगळ्यांना ऑल द बेस्ट रिझल्टसाठी. आता चॅनलला तुम्ही अशाच नवनवीन व्हिडिओ, रिझल्टचा अपडेट, अजून काय बोर्ड कडून अपडेट आले आहे, किती पर्सेंट चेक झाले आहे, का झाले आहे, ते सगळे काय तुम्हाला माहित पाहिजे असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका. भले जे तुम्हाला आता चॅनलचे नोटिफिकेशन वाटत नसेल का यावा बाबा म्हणून आता आमची 10वी झाली, तर तुम्ही एक काम करा, नोटिफिकेशन बेल जे आहे ते का करा, ऑफ करून टाका. म्हणजे तुम्हाला 10 वेळा या चॅनलचा त्रास होणार नाही. फक्त पण अनसबस्क्राईब नको करा. ठीक आहे ना. बहुत जण मला असं वाटते का आता आपला काम झाला तर अनसबस्क्राईब करून टाकतो, तेवढा नको करा. नोटिफिकेशन बेल जो आहे आपण बेल आयकॉन दाबतो त्याला ऑफ करून ठेवा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. सबस्क्राईब राहू द्या. कधी ना कधी तुम्हाला कामात येणारच आहे. राजाली जी बी आहे, राजाली बी सुईची काम पडते. तशा प्रकारे तुम्हाला बी कधी ना कधी या एका छोट्याशा सरांची मदत पडणारच आहे. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मी तुमच्या सदैव सोबत आहो. काही बी डाऊट राहिला तर सरळ सरळ मला कमेंट करायचा.
त्याच्यावर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊनच येतो. तोपर्यंत चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.